आपल्याजवळ एकही गुंठा शेती नसताना या ताईंनी 26 जर्सी गाईंचा गोठा आपल्या जिद्दीच्या जोरावर उभा केलाय। सौ नंदा आनंदा अंबिके या माजेरी तालुका फलटण या गावच्या रहिवासी असून 4 वर्षापूर्वीपर्यंत लोकांच्या शेतावर मजुरी करत होत्या। परंतु लोकांच्या शेतात काम करण्याऐवजी आपण स्वतःच व्यवसाय सुरू केला तर आपल्या मुलाबाळांचा आपल्याला योग्य सांभाळ करता येईल, त्याचबरोबर आपल्या नवऱ्याची ही हमाली कायमची सुटून जाईल या विचारानं त्या पेटून उठल्या। अवघ्या एका गाईवर सुरू झालेला हा प्रवास आज जवळपास 26 गायींवर आलाय। नंदाताईंचे पती आनंदा अंबिके हे सुरुवातीला फलटण येथे हमाली करून आपल्या पत्नीला या कामात मदत करत होते, परंतु जसजशा गायी वाढत गेल्या तशी हमाली पूर्णपणे सोडून देऊन आपल्या पत्नीच्या खांद्याला खांदा लावून तेही या व्यवसायात पूर्णपणे वेळ देऊ लागले। सुरुवातीला बऱ्याच वेळा नंदाताईंना या कामामध्ये अडचणी आल्या। गायींचा चारा, त्यांचा औषध पाणी याबाबतच्या सर्व गोष्टी हळूहळू अनुभवातून शिकत जाऊन आज नंदाताई परिसरात एक उत्तम दुग्ध व्यावसायिक म्हणून नावारूपाला आल्या आहेत। सुरुवातीला भाड्याच्या घरातून सुरू केलेला हा व्यवसाय त्यांना आता आर्थिक सुबत्ता देऊ लागला। नुकतीच त्यांनी स्वतःची 20 गुंठे जमीन खरेदी करून त्यातच प्रशस्त असा गायींचा गोठा बांधून त्यामधून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली। आज प्रतिदिवस 400 लिटर दुधाचं संकलन ते करतात। दुग्ध व्यवसाय करत असतानाच नंदाताईंनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला। गायींच्या धारा काढणारी मशीन, त्याचबरोबर कुट्टी मशीन, नेपियर सारखा आधुनिक गवताच्या प्रजातीची लागवड यांसारख्या आधुनिक गोष्टींना हाताशी धरत नंदाताईंनी आज यशस्वी दुग्ध व्यावसायिका म्हणून नाव कमावले। आपल्या कामातील प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची भरपूर तयारी व चिकाटीच्या जोरावर नंदाताई अंबिके यांनी फक्त सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रापुढे एक आदर्श उभा केलाय। नंदाताईंच्या या कार्याला कृषी मंत्राचा सलाम। शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही नंदाताई सारख्याच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच आमच्या कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका।